न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। संत तुकाराम नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन। ओवी फाउंडेशन, सौ वैजयंती संदीप ढेरंगे राक्षे आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर येथील संत तुकाराम महाराज पुतळा सांस्कृतिक भवन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघटना पिंपरी चिंचवडचे माजी अध्यक्ष श्री अरुण कृष्णा बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। तसेच सहसंघटक भगवानजी लाड, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, नंदू अप्पा कदम आणि माऊली थोरात यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले। या उपक्रमात परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि नागरिकांनी सहभाग घेत मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला। यावेळी मंगेश घाडगे, महेंद्र बाविस्कर, विशाल कांबळे, दिनेश पाटील, अनिलजी खांडेकर, मंजुषा लोहट तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमाद्वारे समाजात आरोग्य जनजागृतीचा संदेश देत नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रशंसनीय प्रयत्न करण्यात आला। नमस्कार, मी वैजयंती संदीप ढेरंगे राक्षे, ओवी फाउंडेशनतर्फे ईशा नेत्रालया संयुक्त विद्यमानाने आम्ही आज इथे संत तुकाराम नगरमध्ये मोफत नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे। यापूर्वी आम्ही कासरवाडीमध्ये लहान मुलांचे तसेच त्या पालकांचे आम्ही आरोग्य तपासणीचे आयोजन केले होते। तिथे भरपूर छान प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही आज इथे संत तुकाराम नगरमध्ये नेत्र तपासणीचे आयोजन केले आहे। इथेही आम्हाला भरपूर छान प्रतिसाद मिळाला आहे। 500हून अधिक लोकांनी नेत्र तपासणी करून आपल्या या संधीचा लाभ घेतला आहे। आता आज मोबाईलचा व नेटवर्किंगचा जास्त वापर केला जातो। लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोबाईल पाहण्याचं जास्त प्रमाण आहे। त्यामुळे ह्या लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना डोळे चेकअपचा जास्त गरज आहे। त्यासाठी आम्ही इथे आयोजन केलेले आहे। चौधरी आज इथे ओवी फाउंडेशन आणि वैजयंती ढेरंगे तसंच ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने जे काही मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तिथे आलेली आहे आणि तिथे लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी या संधीचा भरभरून फायदा घेतला आहे। डोळ्याच्या म्हणजे आज वाढत्या मोबाईलच्या प्रभावामुळे जे काही डोळ्यांच्या समस्या उद्भवतात त्या सगळ्या शंकांचं निरसन इथं व्यवस्थितरित्या केलं गेलेलं आहे। ज्या लोकांना नंबर लागलेले आहेत त्यांनासुद्धा मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहेत आणि जर पुढचं काही समस्या असतील तर त्याच्यासाठी मोफत किंवा अल्प दरामध्ये दवाखान्यातल्या पण सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मी स्वतःसुद्धा या संधीचा फायदा घेतलेला आहे आणि ओवी फाउंडेशन, वैजयंती ढेरंगे आणि ईशा नेत्रालय या सर्वांनी आयोजित केलेलं हे जे शिबिर आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि सर्व नागरिकांना ह्याचा खूप छान फायदा झालेला आहे। त्यामुळे या सर्वांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।